नमस्कार. आज आपण एका अशा कवितेबद्दल बोलणार आहोत जी कित्येक पिढ्यांपासून लोकांना दिलासा देत आली आहे. हो, स्तोत्र 23. या जी शांती आणि दैवी काळजीची भावना आहे ना, ती खरंच खूप खास आहे. चला तर मग या कवितेच्या प्रवासाला सुरुवात करूया. बघा, सुरुवातच किती जबरदस्त आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. या एका वाक्यातच सगळं काही आलंय. हेच ते नातं आहे एका मेंढपाळाचं आणि त्याच्या कळपाचं, जे या संपूर्ण स्तोत्राचा आधार आहे. तर देव माझा मेंढपाळ आहे, या कल्पनेतच कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत नाही का? विश्वास आहे, मार्गदर्शनाची खात्री आहे आणि सगळी सोय होईल याची हमी आहे. चला आपण हेच जरा आणखी जवळून समजून घेऊया. मेंढपाळ म्हणजे नक्की काय? विचार करा, प्राचीन काळी मेंढपाळाचं काम किती महत्त्वाचं असेल. तो फक्त जनावरं सांभाळणारा नव्हता, तो त्या कळपाचा रक्षक होता, वाटाड्या होता आणि त्यांची सगळी सोय पाहणारा होता. म्हणूनच देवाच्या संरक्षणासाठी यापेक्षा समर्पक प्रतीक असूच शकत नाही. आता बघा, हा मेंढपाळ आपल्या कळपासाठी सगळ्यात आधी काय करतो, तो त्यांना अशा ठिकाणी नेतो जिथे त्यांना आराम मिळेल, तृप्ती मिळेल, आणि हेच वर्णन आपल्याला दुसऱ्या श्लोकात सापडतं. तो मला हिरव्या कुरणात बसवितो. हिरवी कुरणं म्हणजे फक्त चारा किंवा जेवण नाही बरं का, त्याहीपेक्षा खूप काही आहे. ती एक अशी जागा आहे जिथे मनात खोल शांती आहे, सुरक्षिततेची भावना आहे, जिथे माहिती आहे की आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होणार आहेत. आणि मग पुढे म्हटलंय, तो मला संथ पाण्यापाशी नेतो. इथं संथ हा शब्द खूप महत्वाचा आहे. मेंढ्या धावत्या खळाळत्या पाण्याला घाबरतात, त्यामुळे मेंढपाळ त्यांना शांत संथ पाण्याजवळ घेऊन जातो. यातून त्याचं प्रेमळ आणि जाणकार मार्गदर्शन दिसतं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत सगळं शांत आणि छान होतं. हिरवी कुरणं, संथ पाणी. पण प्रवास इथेच थांबत नाही. आता तो शांतीच्या ठिकाणावरून पुढे सरकून जीवनातल्या त्या आव्हानांकडे वळतो, जे कधी ना कधी येतातच. कारण खरंच आहे, आयुष्यातले सगळेच रस्ते सोपे नसतात नाही का? आणि हाच प्रश्न या स्तोत्राच्या सुरात एक महत्त्वाचा बदल घडवतो. हे मान्य करतो की खरी गरज, मेंढपाळाच्या मार्गदर्शनाची खरी गरज, ही अशाच कठीण काळात लागते. इथे बघा, 2 प्रकारच्या मार्गांची तुलना केली आहे. एकीकडे आहेत नीतीचे मार्ग, म्हणजे मेंढपाळाने निवडलेले योग्य आणि सुरक्षित रस्ते. आणि दुसरीकडे मृत्यूच्या छायेची दरी, म्हणजे सगळ्यात धोकादायक, भीतीदायक वाट. पण महत्वाचं काय आहे, तर मेंढपाळ दोन्ही ठिकाणी सोबत आहे, चांगल्या काळातही आणि वाईट काळातही. आणि म्हणूनच पुढची ओळ खूप धीर देणारी आहे. तरी मी कोणत्याही अरिष्ठाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. म्हणजे बघा, धोका खरा आहे, संकट आहे, पण भीती नाही. का? कारण तो सोबत आहे. त्याची सोबतच सगळी भीती घालवते. त्याच्या सोबतीचं आश्वासन कशातून मिळतं? तर त्याच्या हातातल्या साधनांमधून. काठी आणि वेत ही काही फक्त चिन्ह नाही आहेत. काठी आहे संरक्षणासाठी, हिंस्र प्राण्यांपासून वाचवण्यासाठी, आणि वेत आहे कळपाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी. ही दोन्ही साधनं एक प्रकारचा दिलासा देतात. त्या भयाण दरीतून, त्या परीक्षेतून बाहेर आल्यानंतर चित्र एकदम बदलतं. आता एक असं दृश्य समोर येतं जिथे नुसती सुटका नाही, तर सन्मान आहे आणि ओसंडून वाहणारी समृद्धी आहे. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यासमोर ताट वाढतोस. विचार करा ह्या चित्राचा. हे फक्त पोट भरण्यापुरतं नाहीये. शत्रूंसमोर मान मिळतोय. मेंढपाळ सर्वांसमोर जाहीरपणे सन्मान करतोय, आधार देतोय. हे खूपच शक्तिशाली चित्र आहे. आणि ही उदारता, ही काळजी किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी 3 अप्रतिम प्रतीक वापरले आहेत. पहिलं, भरलेलं ताट, जी समृद्धी दाखवतं. दुसरं, डोक्याला तेल लावणे, जो त्या काळी सन्माननीय पाहुण्यांचा केला जाणारा आदर होता. आणि तिसरं म्हणजे काठोकाठ भरून वाहणारा प्याला, म्हणजे असा आनंद, असे आशीर्वाद जे त्यात मावतच नाहीयेत. समृद्धी, सन्मान, आनंदानंतर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपल्याला एक अंतिम वचन मिळतं. इथे म्हटलंय, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस दया व प्रीती माझ्या पाठीस लागतील. म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी मिळत होत्या त्या तात्पुरत्या नाहीत, तर आता दया आणि प्रेम हे कायमचे सोबती बनून आयुष्यभर सोबत राहणार आहेत. आणि मग येतो तो शेवट. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळ वस्ती करीन. प्रवासाचा किती सुंदर शेवट आहे हा. सगळ्या वाटा पार करून शेवटी आपल्या मेंढपाळासोबत एका कायमच्या, सुरक्षित आणि चिरंतन घरी परत येणं. हजारो वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता, पण तिचा संदेश आजही तितकाच ताजा आणि महत्त्वाचा वाटतो. मार्गदर्शन, संरक्षण आणि शेवटी मिळणारी शांती.
आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात एका मेंढेपाळासारखी आपली काळजी घेतली जावी, या भावनेचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.